जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशनल चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे संविधान वर्सेस स्टॉक मार्केट, म्हणजेच संविधान संपणार की स्टॉक मार्केट संपणार। आता तुम्हा सर्वांना हा प्रश्न पडला असेल की हा काय टॉपिक आहे, ह्या दोन्ही भिन्न गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे। तर मग माझ्या मित्रांनो, चला तर पुढे व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया आजचा हा आपला आगळा वेगळा टॉपिक। तर मित्रांनो व माझ्या समाज बांधवांनो, जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे की कोणतीही निवडणूक प्रक्रिया भारतात सुरू झाली की संविधान बदलणार, संविधान संपणार अशा गोष्टी वारंवार ऐकू येतात। परंतु माझ्या मित्रांनो, देशाचे संविधान हे माझ्या बाबासाहेबांनी लिहिलेले आहे। संविधान काहीही झाले तरी कोणीच बदलू शकत नाही। बाबासाहेबांनी बनवलेल्या ह्या संविधानामध्ये केवळ अमेंडमेंट्स होऊ शकतात। अमेंडमेंट्स म्हणजेच संशोधन प्रक्रिया, किंवा सोप्या भाषेत समजून घेतलं तर मूळ मुद्द्याला हात न लावता काळाच्या मागणीनुसार त्यात बदल करून घेणे। आजवर म्हणजे सप्टेंबर 2023 पर्यंत संविधानामध्ये 106 अमेंडमेंट्स करण्यात आले आहेत। संविधान हे कोणीही बदलू शकत नाही। जसं की भारताचे विद्यमान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती व ते म्हटले होते की जर आज स्वतः बाबासाहेब जरी आले तरी ते सुद्धा भारताचे संविधान बदलू शकणार नाहीत। तर मग मित्रांनो, हे झालं संविधानाबाबत, जे की बाबासाहेबांनी भारत देशाला दिलेलं एक अमूल्य योगदान आहे। त्याबद्दल देखील शंका कुशंका तसेच अपप्रचार पसरवले जातात। तर मग स्टॉक मार्केट तर आधीच बदनाम केलं गेलेलं आहे। स्टॉक मार्केटबद्दल देखील नेहमी अफवा पसरवल्या जातात की स्टॉक मार्केटमध्ये जो पडेल तो डुबेल, ह्याच्या नादाला जो लागेल तो संपेल वगैरे वगैरे। परंतु माझ्या मित्रांनो, लक्षात घ्या, वर्षानुवर्षे स्टॉक मार्केट व त्याची परंपरा चालत आलेली आहे। स्टॉक मार्केटचा चढता किंवा उतरता आलेख हा आरशासारखा एखाद्या देशाच्या इकॉनॉमीचा आलेख दाखवत असतो। अर्थात त्यात मार्केटमध्ये पार्टिसिपेंट्स, आर्थिक उलाढाल इत्यादी बऱ्याच गोष्टी समाविष्ट असतात। तरी देखील मित्रांनो, मला येथे हा मुद्दा विशिष्टरित्या नमूद करायचा आहे की बहुजनांनाच नेहमी संविधान बदलणार, संपणार किंवा स्टॉक मार्केट बदलणार, संपणार, पडणार असं सांगून घाबरवलं जातं आणि ह्या उलट इतर समाजातील सवर्ण लोक मात्र संविधान व स्टॉक मार्केट या दोन्ही गोष्टींचा भरपूर उपयोग करून घेतात। ते म्हणजे स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी, आर्थिक विकासासाठी। आपला बहुजन समाज मात्र यात मागे राहतो, अर्थात त्यासाठी लागणारे योग्य ते प्रशिक्षण व नॉलेज नसल्यामुळेच। चला तर मित्रांनो, स्टॉक मार्केटची भीती सोडा, त्याचं प्रशिक्षण घ्या, नॉलेज घ्या आणि आर्थिक समस्यांच्या बंधनातून मुक्त व्हा। स्वतः बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो हे पियेल तो गुरगुरणारच। तर मित्रांनो, स्टॉक मार्केटचं शिक्षण घ्या व ह्यात ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करा। तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची मदत लागल्यास त्वरित कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर असं हे होतं संविधान आणि स्टॉक मार्केटचं कनेक्शन। दोन्ही कधीही संपणार नाहीत, परंतु वेळोवेळी बहुजनांना या गोष्टीचा धाक दाखवला जातो व घाबरवलं जातं। तर घाबरू नका, सहभागी व्हा व कोणतीही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्वरित लिहा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि व्हिडिओ आवडले असल्यास कमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा। चला पुन्हा भेटूया पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये। ब्लू स्ट्रीट वेल्थकडून तुम्हा सर्वांना मानाचा जय भीम, जय शिवराय।